भिवानी येथील 19 वर्षाच्या शिक्षिका मनीषाच्या मृत्यू प्रकरणात सतत चौकशी सुरू आहे। मात्र या चौकशी दरम्यान सतत प्रश्न उपस्थित होत आहेत की मनीषाची हत्या झाली आहे का, की पोलीस जसे सांगत आहेत तसे हे आत्महत्येचे प्रकरण आहे, म्हणजेच मनीषाने स्वतःचे जीवन संपवले का। सध्या या प्रश्नांची गुंतागुंत सोडवण्यासाठी हा केस सीबीआय कडे सोपवण्यात आला असून सीबीआय चौकशी करत आहे। मनीषाच्या संशयास्पद मृत्यूमुळे तिच्या कुटुंबाचा अत्यंत वाईट हाल झाला आहे। सरकारने सोमवारी उशिरा या केसची संपूर्ण फाईल सीबीआय कडे सुपूर्द केली। भिवानी पोलिसांची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर सीबीआय लवकरच औपचारिक तपास सुरू करणार आहे। मुख्यमंत्री नायब सिंग यांनी 20 ऑगस्टलाच हा केस सीबीआय कडे सोपवण्याची घोषणा केली होती। याबाबत त्यांनी विधानसभेतही माहिती दिली। भिवानी पोलिसांनी पुढील तपास केला नाही, कारण हा केस सीबीआय कडे जाणार असल्याचे निश्चित झाले होते। आता पोलिसांकडील FIR, तिन्ही पोस्टमार्टम अहवाल तसेच या केसशी संबंधित सर्व कागदपत्रे पुरावे सीबीआय कडे दिले जाणार आहेत। मनीषाच्या कुटुंबियांनीच सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती। तसेच पोस्टमार्टम एम्समध्ये करण्याची विनंती केली होती, ती मान्य करण्यात आली आणि मनीषाचे एम्समध्ये पोस्टमार्टम करण्यात आले। सध्या त्याचा अधिकृत अहवाल समोर आलेला नाही, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार मनीषाचा 3 वेळा पोस्टमार्टम करण्यात आला आणि त्यातील निष्कर्षानुसार तिचे कपडे फाटलेले होते, पैजामाचा नाडा सोडलेला होता आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या। तरी देखील लैंगिक शोषण अथवा गैरवर्तनाचे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत। 11 ऑगस्ट रोजी मनीषा आपल्या लोहारू तालुक्यातील ढाणी लक्ष्मण गावातून सिहानी गावातील प्ले स्कूलमध्ये शिकवायला गेली होती। त्यानंतर ती नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी निघाली, मात्र संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नाही। रात्री उशिरापर्यंत काहीच माहिती न मिळाल्याने कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली। 2 दिवस शोधाशोध करूनही मनीषाचा पत्ता लागला नाही। अखेर 13 ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह सिहानी गावातील शेतात सापडला। यानंतर कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला आणि पोलिसांच्या चौकशींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांचा आरोप होता की मुलगी हरवल्याची तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी हा प्रकार गंभीरतेने घेतला नाही आणि 2 दिवसात मुलगी घरी परत येईन असे सांगून दुर्लक्ष केले। शव सापडल्यानंतर कुटुंबियांनी हत्या झाल्याचा आरोप करत मोठे आंदोलन केले। त्यानंतरच सरकारकडून प्रतिक्रिया आली आणि मुख्यमंत्री नायब सैनी यांनी हा केस सीबीआय कडे सोपवला। त्याचबरोबर पोस्टमार्टमचे आदेशही दिले गेले। एम्समध्ये पोस्टमार्टम झाल्यानंतर तब्बल 9 दिवसांनी मनीषाचा अंत्यसंस्कार करण्यात आला। सध्या हा केस सीबीआय कडे आहे। पोलिसांनी जमा केलेले सर्व पुरावे, FIR आणि पोस्टमार्टमच्या प्रती सीबीआय कडे देण्यात येतील। त्यानंतर सीबीआय आपली चौकशी वेगाने सुरू करेल। आता प्रश्न असा आहे की अखेर मनीषाचा मृत्यू आत्महत्या होती का, की खरोखरच तिची हत्या एखाद्या कटाचा भाग म्हणून करण्यात आली। याचे उत्तर सीबीआयच्या तपासातूनच स्पष्ट होईल। हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ही कहाणी इतरांपर्यंत पोहोचेल। आणि हो, आमच्या चॅनल क्राईम स्टोरी टेलर 1ला नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढचं गुन्ह्याचं गूढ उलगडण्याआधी खबर तुम्हालाच मिळणार आहे। धन्यवाद।